त्यांचं झाड जास्त वाटतंय. आणि हे ज्या आईंचं झाड होतं त्या बोलल्या तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या कैऱ्या घेऊन जा. मग काय मज्जाच मज्जा. कैरी पाडल्यावरती फुटू नये, खराब होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला साडी दिली होती की त्याच्यात सेफली कैऱ्या येतील. खूप साऱ्या अशा कैऱ्या काढल्या झाडांवरून आणि बघा माझा तो आनंद तुम्हाला दिसतच असेल. आणि हे झाड या आईंचं आणि ह्या आई सुद्धा खूप छान आहेत. वेळ कमी असल्यामुळे आम्हाला जास्त काही बघायला मिळालं नाही. मग लगेचच आम्ही संध्याकाळच्या तयारीसाठी निघालो. मग घरी येऊन थोडा आराम केला, फ्रेश झालो. मग घरातील देवांना नमस्कार करून सगळ्या घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग मी माझ्या मेकअपला लागले. मंडळाचं मेकअप आर्टिस्ट असूनही मी माझा सेल्फच मेकअप ठेवला होता बिकॉज काही ठिकाणी मी माझा सेल्फ मेकअप ठेवते. सो मम्मीने मला तयार केलं आणि फायनली आता ती वेळ येणार आहे ज्या क्षणासाठी आम्ही पूर्ण टीम खूप मेहनत घेतली. मी जे बोलली आम्ही खूप मेहनत घेतली त्या आम्ही मध्ये मी अजिबात येत नाही. सगळी मंडळांची ही मेहनत होती. त्यांचं कॅरेक्टर त्यांना सांभाळून बाकी मॅनेजमेंट सुद्धा करायच्या होत्या. तर खरी मेहनत त्यांची होती. आणि आता तुम्ही बघू शकता सगळ्यांचे कॅरेक्टर प्रमाणे त्यांचे मेकअप झालेले आहेत. प्रत्येक कॅरेक्टर खूप छान दिसत होते. पण मला सगळ्यात जास्त आवडले म्हणजे आमचे शंभू नाना. किती क्यूट दिसतात. गावकऱ्यांनी डॅडींचा सत्कार केला. आमच्या संपूर्ण टीमने रंगभूमी आणि नाट्य रसिकांना अभिवादन केलं. स्क्रिप्टची पूजा केली. घेतलेली मेहनत, करणारे प्रयत्न आणि सर्वांनी एनर्जीने काम करू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. फायनली नाटकाला सुरुवात झाली आणि ही आहे माझी नाटकातली पहिली एंट्री जी दीदीने विंगे मधून व्हिडिओ कॅप्चर केले. म्हणूनच मिनी व्लॉग मध्ये तुम्हाला माझी फर्स्ट एंट्री बघायला मिळाली. आणि अशा प्रकारे खूप छान असं नाटक पुढे जात गेलं. आणि मग नाटकातली माझी ही शेवटची एंट्री आणि माझा फेवरेट सीन. नाटकामध्ये मला 7 साड्या चेंज करायच्या होत्या. ब्युटिफुल मेकअप आणि क्विकली चेंजेस साठी दीदीची आणि मम्मीची मला खूप जास्त हेल्प झाली. म्हणूनच मी माझं बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकले. बॅक स्टेजला असताना प्रत्येक क्षणाला मला वाटत होतं मम्मी आणि दीदीच्या सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकले नसते. काही लोक मला म्हणतात डू युअर बेस्ट. ही जर बेस्ट माणसं माझ्या सोबत असतील ना तर मला बेस्ट परफॉर्मन्स करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ ब्रल दिसत असेल पण माझा हा फेवरेट सीन होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनोरंजनाचे हे कार्यक्रम आणि अखेरची अंगाई हे नाटक यशस्वी रीतीने पार पडले. त्यानंतर होणाऱ्या टाळ्यांचा गजर आणि तारीफ ऐकून खूप भारी वाटलं. प्रत्येक जण खुश होऊन हेच म्हणत होतं मॅडम खूप छान काम केलं. बाबा तेव्हा तुझी खूप आठवण आली. हे सगळं बघायला तू पाहिजे होतास पण कामामुळे तुला यायला नाही मिळालं म्हणून मला खूप वाईट वाटलं. मनामधले अश्रू डोळ्यांपर्यंत न पोहोचवता माझी ही फेक स्माइल फक्त इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी होती. एनिवेज तो आपण हा व्लॉग इथे सेंड करूया. बाय बाय गाईज.